मित्रांनो, गोष्ट काल्पनिक आहे. एक मुलगा आपल्या वडिलांना सारखं म्हणायचा, पप्पा माझे लय दोस्त आहेत, जबरदस्त चिक्कार दोस्त आहेत. तुम्ही काय एकच दोस्त आयुष्यभर घेऊन बसला. एक दिवस वडील आपल्या मुलाला घेऊन त्याच्या मित्राकडे जातात आणि सांगतात, बाळा तुझ्या मित्राचं दार वाजव आणि बघ काय होतंय ते. तो मित्र दार वाजवतो, जोरात हाका मारतो. त्यावेळेला त्याचा मित्र त्याच्या आईला सांगतो, आई त्याला सांग मी गावाला गेलोय म्हणून. तर हे ऐकताच त्या मुलाला वाईट वाटतं. मग वडील म्हणतात, चल आता माझ्या दोस्ताकडे चल. आणि मग ते त्या मुलाला घेऊन वडील स्वतःच्या दोस्ताकडे येतात. रात्री 3 वाजलेले असतात. दार वाजवतात. दार वाजवल्यानंतर आवाज मारतात. त्यावेळेला आतून आवाज येतो, रामभाऊ थांब थांब आलो म्हणून. आणि पटकन आहे ना धावत पळत त्यांचा मित्र तो दार उघडतो. हातामध्ये एक लाकडाचा वणका असतो, असं लाकूड असतं भलं मोठं, आणि हातामध्ये पैशाचा गठ्ठा असतो. तर म्हणे काय झालं रे, काय झालं सांग म्हणे. तर त्यावेळेला तो म्हणतो, काय नाही, मला याला दाखवायचं होतं की मित्रता काय असते. म्हणे तू लाकूड घेऊन का आला. त्यावेळेला तो सांगतो की रामभाऊ एवढ्या रात्री तू माझ्या घरी आला तर याचा अर्थ तू अडचणीत आहे. आणि अडचण माणसाला 2 प्रकारची असू शकते, एक तर पैशाची अडचण किंवा कोणीतरी तुला त्रास देते, म्हणून मग लाकूडच घेऊन आलोय म्हणे. आणि पैसे पाहिजे असेल तर पैसे पण घेऊन आलोय, मी तुझ्याबरोबर आता निघणारच होतो म्हणे. त्यावेळेला वडील आपल्या मुलाला सांगतात, बघ एकच दोस्त आहे पण जीवाला जीव देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जास्त आहे ना फापट पसारा करून जास्त दोस्त काय कामाचे नाही. स्वार्थी, आपलपोटी, आपलंच बघणारे, वेळेवर धोका देणारे असे काय कामाचे नाही. एकच दोस्त करा पण आयुष्यभर जीवाला जीव देणारा. म्हणतात ना, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.